नमस्कार मंडळी, कोकण आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आत्ता आपण आपण चाललो होतो वेळासला आणि वेळासला जाऊन आलो. आपण थोडंसं काम होतं आपलं आणि येताना इकडे थांबलो आहे. तर इकडे नक्की काय ते तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघू शकता, हा तिकडे आपला रायगड आणि हा रत्नागिरी आणि मध्ये सावित्री नदी आहे. तर रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा हा पूल, हा जुना इकडे बघू शकता. जुना पुलाचं काम अर्धवट राहिलं, पण ते आता काही पूर्णत्वास आलंच नाही. त्याच्यामुळे आता हा नवीन पूल बांधण्यात येत आहे. त्याच्याच साईडला याचा काही यूज केला गेला नाही. आता हा नवीन पूल होणार आहे. त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. तुम्ही बघू शकता, ह्या मोठ्या मोठ्या मशिनरीज आहेत आणि इकडे काम आता कंटिन्यू चालू आहे. हे बघू शकता, नवीन पिलर्स चालू आहेत. तिकडे ही मशीन काम करते आता चालू आहे. आणि हे होतं ते जुनं होतं, पण जुनं स्ट्रक्चर आता काहीच उपयोगात घेत नाही आहेत. पूर्णपणे नवीन करत आहेत आणि आता कधीपर्यंत होईल आता बघूया. आता खूप वर्ष झाले हा पूल बंद होता, म्हणजे कामच त्याचं पूर्ण झालं नव्हतं. आणि आत्तापर्यंत आपण जेटीनेच प्रवास करतो आहे. जे इकडे येण्यासाठी फेरीबोट आहे त्याच्यानेच आपण, म्हणजे त्याला आपण जंगल जेटी बोलतो, त्याच्यानेच प्रवास करतो आहे. तर आता हा पूल झाल्यानंतरला प्रवाससुद्धा सोपा होईल आणि तेवढा वेळ वाचेल, कारण एक तासाचा फरक आहे जेटीमध्ये. आणि त्याच्यामुळे आता बघा, आम्ही पण आपल्याला पलीकडे जायचं, पण आता वाजलेत 10-15 झालेत. आपल्याला डायरेक्ट 11ची जेटी भेटणं, म्हणजे पाऊण तास ते आपल्याला थांबायला लागणार आहे. तर असा प्रवास आपला सोपा होईल जेव्हा हा पूल कंप्लीट होईल. पाहू शकता. आणि तो जो तिकडे डोंगर बघताय, हा जो डोंगर बघता आपला हरेश्वरचा डोंगर आहे, तो हरेश्वर बीच आहे. आणि हा इकडे समुद्र, म्हणजे ही सावित्री नदी आपल्या समुद्राला इथे मिळते. हाच तो पॉईंट आहे. इकडे ही सावित्री नदी आणि पुढे समुद्र, तो बघा. ते बघू शकता, छोटे छोटे लाटा दिसतात तिकडे. असं एकंदरीत आहे. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.